आडगाव पोलीस पथकाने थरारक पाठलाग करून पकडला गांजा तस्कर। यानुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास 9वा मैल येथे आडगाव CR मोबाईलचे अंमलदार पोलीस शिपाई पवार बाळकृष्ण व पोलीस हवालदार गांगुर्डे भाऊराव हे स्टॉप अँड सर्च कारवाई करीत होते। यावेळी लाल रंगाचे वाहन मारुती चालकांनी वाहन न थांबवता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदारांच्या अंगावर भरधाव सरळ गाडी घालण्याचा प्रयत्न केला। सदर कृत्याची माहिती कळवताना नियंत्रण कक्षात कर्तव्यास असणाऱ्या RTPC महाराष्ट्र पोलीस अंमलदार सुगंधा नवले यांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीस पाठविले। यावेळी मदतीसाठी आडगाव DB मोबाईल, आडगाव पीटर मोबाईल पर्यवेक्षक 1 कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक डहाके, चेकिंग कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक पत्की, मुंबई नाका DB मोबाईल, भद्रकाली पीटर मोबाईल, पंचवटी DB तसेच रात्र गस्त कर्तव्यावरील सहाय्यक पोलीस अंमलदार नितीन जाधव यांनी मिळून अशा 8 वाहनांनी या संशयित वाहनाचा चित्तथरारक पाठलाग केला। 2 ते 3 तासांनी 25 किलोमीटर अंतर थरारक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहनास ताब्यात घेण्यात पोलीस दलात यश आले। ते ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीने पोलिसांच्या 4 वाहनांना धडक देऊन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। 5 पैकी 4 इसम अंधाराचा फायदा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले। एक आरोपी ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले। गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये 28 किलो गांजा आढळून आला। एक आरोपी अटक व वाहन गांजासह जप्त करण्यात आले आहे। असा 15 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आरोपीवर त्यांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविले आहे। नाशिक आयुक्तालयाअंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कारवाईदरम्यान 28 किलो गांजा पकडण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वेगामध्ये न जुमानता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले। तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं। लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं। सर्व वाहनांनी सलग सुमारे 1 तास रात्री 2:30 ते जवळपास 3:30 पर्यंत सलग सुमारे 25 किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला। विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिव्हिलियन्सची किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काहीही असू शकलं असतं, अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं, भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं। त्या वाहनामधील एकूण 5 व्यक्ती होते, त्यातील 4 व्यक्ती निघून गेले, परंतु 1 व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण 28 किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे। या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे 15 लाखाची होते आणि ह्या कारवाईबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला आहे। प्राथमिक तपासात असं लक्षात येतं की या आरोपींनी धुळे येथून हा गांजा घेतला होता आणि ते नवी मुंबईच्या दिशेने जात होते। नेमकं त्यांनी कुणाकडून घेतला आणि ते कुणाकडे देण्यास जात होते याच्याविषयी तपास चालू आहे। पुढील तपासामध्ये हे निष्पन्न होईल। तपासात हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचं लक्षामध्ये येतं आणि यांच्यावर गांजा तस्करीचे यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तपास सुरू आहे आणि हे जे सध्या अटक आरोपी आहे हा नवी मुंबईचा आहे। इतर आरोपींची देखील माहिती हे पालघरच्या आसपास परिसरातील आहेत। तपासामध्ये इतर आरोपी असतील तर ते देखील निष्पन्न होतील। परिस्थितीमध्ये गाडीमधून गांजा जप्त करण्यात। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।